हाय एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपलं काय शिकून झालंय सर्वांना माहिती असेल। काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन जो सेकंड चॅप्टर होता मॅथ्स वनचा तो इथे शिकून झालेला होता आपला। आता आपण फोर्थ चॅप्टरला लवकरच सुरुवात करणार आहोत। फोर्थ चॅप्टर मी अशा कारणाने घेतला कारण की वर्ड प्रॉब्लेम आपले 2.6 मध्ये सुरूच होते, तर त्यालाच अनुसरून मी विचार केला की फोर्थ चॅप्टर आपला घ्यावा। फोर्थ चॅप्टर हा जीएसटी वर डिपेंड आहे। जीएसटी तर आता तुम्हाला सर्वांना माहित असेल, जीएसटी ही सर्व कोणती पण वस्तू असू दे त्याच्यावर जीएसटी आकारली जाते। तर बघा, मॅथ्स वनचा हा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून फोर्थ चॅप्टर आहे। त्याच्यामध्ये सगळे असे शब्द तुम्हाला बघायला भेटतील, जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी, हे असे शब्द तुम्हाला पाहायला भेटतील। तर असे शब्द पाहणे नुसतं बघणं एवढंच आपलं काम नसते, तर त्यासोबत शिकणं सुद्धा आपलं एक काम आहे। जीएसटी ही प्रत्येक गोष्टीवर आकारली जाते, म्हणजे आपण ज्या पण गोष्टी आपण यूज करतो अजूनपर्यंत त्या सर्व गोष्टींवर जीएसटी आकारली जाते। आता मी सांगतो तुम्हाला जीएसटी समजा, मी तुम्हाला एक उदाहरणच देतो डायरेक्ट। जीएसटी समजा 10 रुपये जीएसटी आहे, 10 रुपये। तर हे तिन्ही हे त्याच्या अर्धे असतात। कसे असतात? सीजीएसटी पण, एसजीएसटी पण आणि यूटीजीएसटी पण कसे असतात? हाफ असतात। कशाच्या? जीएसटीचे हाफ। जीएसटीचे हाफ काय काय असतात? सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटी हाफ असतात। कशाच्या हाफ असतात? जीएसटीच्या हाफ। एवढं लक्षात ठेवायचं। आणि याच्या दुप्पट म्हणजे सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटीच्या दुप्पट काय असते? जीएसटी। मग आता समजा जीएसटी आहे 10, तर एसजीएसटी सीजीएसटी किती असेल? 5। अर्धी सांगितलंय ना, हाफ सांगितलंय ना। मग सीजीएसटी किती असेल? 5, एसजीएसटी पण 5 आणि यूटीजीएसटी पण 5। बरोबर। समजा तुम्हाला दिलंय सीजीएसटी आहे 6, सीजीएसटी समजा तुम्हाला दिले 6, तर एसजीएसटी पण किती असेल? एसजीएसटी पण असेल 6, यूटीजीएसटी पण असेल 6 आणि जीएसटी कशी असेल? मग जीएसटी कशी करतात? 2 इंटू सीजीएसटी असं करतात। मग 2 इंटू 6 12, कारण की त्याच्या दुप्पट काय असते? कशाच्या दुप्पट असते? जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटीच्या दुप्पट काय असते? जीएसटी। एवढेच कन्सेप्ट इथे पाहायचे आहेत तुम्हाला। याच्या व्यतिरिक्त कोणताही कन्सेप्ट तुम्हाला उपयोगाला येणार नाही। तर आता आपण फोर्थ चॅप्टर आहे त्यातील फर्स्ट टर्म आपण पाहणार आहोत। आता तुम्हाला इथे जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी चे कन्सेप्ट क्लिअर मी केले। आता आपण हा फर्स्ट टर्म पाहू, जेणेकरून तुम्हाला कसं लिहितात, आन्सर नेमकं कसं लिहितात ते तुम्हाला इथे लक्षात येईल। पहिला काय बघा, फर्स्ट सम काय आहे? पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%। जीएसटी किती आहे? 12%। देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी? तुम्हाला रेट जो आहे तो काढायचा आहे। बरोबर। मग इथे लिहायचं, पहिला सुरुवात कधी जे दिलंय ते, द रेट ऑफ जीएसटी किती आहे? 12%। आणि तुम्हाला काय करायला सांगितलंय? रेट ऑफ सीजीएसटी काढायला सांगितले आणि एसजीएसटी। मग इथे लिहायचं काय काढायला सांगितलंय? रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी।
सीजीएसटीचा रेट आणि एचजीएसटीचा रेट सेमच असतो. आणि तो कसं काढतात, हे दोन्ही कसे असतात रेट, जीएसटीच्या कसे असतात, हाफ असतात. एवढं समजलं का नाही. पहिला काय करून घ्यायचं, रेट ऑफ जीएसटी काढून घ्यायचं. रेट ऑफ जीएसटी जी दिलेली आहे ती मी लिहिली. नंतर रेट ऑफ सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो रेट ऑफ एचजीएसटी. एवढं समजलं. मग हे रेट काढतात कसे, हे रेट काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. जीएसटीच्या कसे असतात ते रेट, हाफ असतात. मग 1/2 इंटू 12%, मग 2 6 12. मग इथे काय आलं तुमचं आन्सर, रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एचजीएसटी इज इक्वल टू 6%. हे आलं तुमचं आन्सर. एवढं समजलं. हे तुमचं इथे फर्स्ट सम शिकून झालेलं आहे. पण तुमचा जो बेस आहे, जो फायनान्शियल प्लॅनिंगचा 4th चॅप्टरचा, तो आणखी मजबूत व्हावा म्हणून मी आणखी एक सम लगेचच सुरू करतो. बघा काय आहे सेकंड सम. ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. सीजीएसटी किती आहे, 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ एचजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. बघा इथे आपलं शिकून झालंय. काय शिकून झालंय, रेट ऑफ सीजीएसटी असतो तेवढा रेट ऑफ काय असतो, एचजीएसटी. हे दोन्ही कसे असतात, सेम. मग तेच मी आता इथे लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू, इथे एचजीएसटी लिहितो. एचजीएसटी तुम्हाला काढायचं आहे ना म्हणून मी इथे लिहिलं. रेट ऑफ एचजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ सीजीएसटी. मी काय सांगितलं इथे, रेट ऑफ सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो रेट ऑफ एचजीएसटी. हे दोन्ही कसे असतात, सेम असतात. मग रेट ऑफ सीजीएसटी किती आहे, द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. म्हणून एचजीएसटी पण किती असेल, 9%. एवढं समजलं. रेट ऑफ सीजीएसटी असेल तेवढा रेट ऑफ एचजीएसटी असतो. मग रेट ऑफ एचजीएसटी किती असेल, रेट ऑफ सीजीएसटी एवढा. मग सीजीएसटी किती आहे, 9%. नंतर तुम्हाला काय सांगितलंय, व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी, व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी कसं करतात, असं करतात बघा. रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी. रेट ऑफ जीएसटी कसा मिळतो, रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळून जीएसटीचा रेट मिळतो. मग हे 9% प्लस हे 9%, सीजीएसटीचे 9% आणि एसजीएसटीचे 9%, किती झाले 18%. मग इथे काय भेटलं तुम्हाला, रेट ऑफ जीएसटी इज 18%. इथे तुमचं जीएसटी, सीजीएसटी आणि यूटीजीएसटीचा पण, यूटीजीएसटी पण सेम असतो बघा. सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटी हे सेमच असतात. हे कशाच्या हाफ असतात, जीएसटीच्या हाफ असतात. एवढं समजलं. म्हणून हे तिन्ही शब्द आले तर लक्षात ठेवायचं का हे जीएसटीच्या हाफ असतात, म्हणून घाबरून जायचं नाही. इथे तुमचे मी तिन्ही कन्सेप्ट क्लिअर केले. जीएसटी, सीजीएसटी, एचजीएसटी, यूटीजीएसटी हे कन्सेप्ट मी क्लिअर केले तुमचे. आता तुमच्या या दोन सम मधून सर्व दोन्ही कन्सेप्ट होते ते क्लिअर केल्यात. आता तुमच्या इथे फर्स्ट सम आणि सेकंड सम शिकून झालेला आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.